आणि ऋषिकेशला काय काय आवडलं सगळ्यात जास्त ते सांग. खाकरा खानची काकर खान रे, खाकरा खान नाही. तो तर काकर खानला खाकरा खानच म्हणतोय बघासपासून. तर का तर मजेनी. हे बा तू काय पिते? नमस्कार मंडळी, सुप्रभात. होम मेकर विधू व्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करते आहे. तर आज आहे रविवार आणि सर्वांचा लाडका वार है ना, सुट्टीचा दिवस. आणि आताच आमचं सगळं आवरून झालेलं आहे आणि नाश्ता आणि कॉफी सुद्धा झालेली आहे आणि आम्ही निघालो आहोत पिक्चर बघायला. कोणता चित्रपट पाहणार आहोत? शिवबांचा छावा. शिवरायांचा छावा. दिग्पाल लांजेकरचा चित्रपट आहे है ना. तर खूप मज्जा येणार आहे ना. कोणाला बघायचं आणि आपण? मला. अरे तुला नाही बेटा, चित्रपटात कोणाला बघायचं? संभाजीराजांना. हा, शिवरायांचा छावा म्हणजे आपले छत्रपती शिवरायांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज है ना. हा, शिवजयंती सुद्धा जवळ येत आहे. आधीच हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. रेवानी लिपस्टिक लावली आहे. दिसते का तुम्हाला? दिसते का? थोडीशीच लावली, थोडीशीच है ना. कारण रेवा लिपस्टिक खाऊन टाकते ना. खाते ना तू? अच्छा नाही करायची. तर जस्ट हब्सची लिपस्टिक आहे, तर त्याच्यामुळे एकदम लाईट आहे ती, लाईट पिंक कलरची. पण तरी पण नको वाटते तिला लावायला. आणि या चित्रपटाबद्दलचे खरेखुरे समीक्षण जे काही असणार आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण ते फुकट आहे. तर रेवाची बघा मस्त मजा चालू आहे ना. चला. तर रेवा नेहमीप्रमाणे पप्पांच्या खांद्यावर, अजिबात पप्पांना लिफ्टमध्ये पण ती सोडायला तयार नाही. आणि मी आणि ऋषिकेश हळूहळू मागून चालते. कसं वाटतंय? छान. अभ्यास नाही तर खूप छान वाटतंय ना. सारखा अभ्यास असतो, सारखा अभ्यास करायला लावते म्हणून कंटाळा येतो त्याला. चित्रपट पाहून झाला, आता जेवायला निघालो आहोत. हे बा तू काय पिते? तू मम्मम नाही करत? नाही. कशी टेस्ट? कोणती आवडली? छोले. वेज दिलरुबा. भाजी जास्तच तिखट आहे, थोडं लिंबू पिळून घेते. तर आत्ताच आम्ही जाऊन आलो आहोत बाहेरून आणि जेवण खरंच खूप छान होतं. फक्त थोडंसं तिखट होतं माझ्यासाठी तरी, आणि ऋषिकेशला एकदम आवडतंय ना, स्पायसी एकदम. आणि खूप दिवसांनी ती व्हेज दिलरुबा भाजी टेस्ट केली तर बरं वाटत होतं. चित्रपटाचं म्हणाल तर चित्रपट अतिशय सुरेख होता. जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा चित्रपट सुरू झाला होता. थोडासा आम्हाला उशीर झाला होता कारण इथे रिक्षा मिळेपर्यंत वेळ लागला. चित्रपट बघायला हॉलमध्ये एंटर केलं आणि संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं गाणं चालू झालेलं होतं. आणि इतके मंत्रमुग्ध झालो ना खरंच चित्रपट पाहण्यामध्ये की खूप म्हणजे असं स्वतःला हरवून गेलो आणि एकदम भारावून टाकण्यासारखा होता चित्रपट. दिग्पाल लांजेकरांचे शिवराज अष्टकातले सर्वच चित्रपट एकदम सुरेख आहेत, एकापेक्षा एक दमदार आहेत. पण हा चित्रपट खरंच म्हणजे इतका छान वाटला बघायला. अक्षरशः कित्येक प्रसंग अंगावर काटा, डोळ्यात पाणी, म्हणजे असं कित्येक वेळा झालं. आणि खरंच असा मंत्रमुग्ध करून टाकणारा चित्रपट होता. बऱ्याच गोष्टी होत्या ज्या नव्याने कळल्या. आता जो इतिहासाचं पुस्तक आहे त्यामध्ये मला वाटतं 4थीच्या पुस्तकामध्ये आपल्याला महाराज समजले, म्हणजे महाराज होते म्हणून तिथून सुरुवात झाली.
पण संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो आपल्यापासून नेहमीच लपवलेला गेला आहे आणि हे कुणीच नाकारू शकत नाही. संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो त्याची कारकीर्द जी आहे ती नेहमीच आपल्यापासून लपवून ठेवली गेली. संभाजी महाराजांचं चरित्र वगैरे कोणी लिहिलं असेल तर नक्कीच त्यामध्ये ह्या गोष्टी नमूद असतील. ते अजून तरी माझ्या वाचनात आलेलं नाही आहे. पण बुऱ्हाणपूरची जी लढाई होती आणि त्याची जी रोमहर्षक कथा होती ती खरंच अंगावर काटा आणणारी होती ना. आणि बुऱ्हाणपूरची जी लढाई होती त्याच्यामध्ये जे गुप्तहेर त्यांनी एक एक गोष्टींसाठी ठेवलेले होते, कशी कशी माहिती मिळवली, खरंच हे जाणण्यासारखं होतं. म्हणजे त्या काळात जेव्हा दळणवळणाची साधने अत्यल्प होती किंवा मेसेजेस आपण जे म्हणतो ते करणं एकमेकांना कितीतरी कठीण गोष्ट होती. अशा वेळेला गुप्तहेर आपले सगळीकडे पेरून ठेवणं, त्यांच्याकडून सगळी माहिती मिळवणं, त्यानंतर त्यात राजकारणसुद्धा करणं, म्हणजे सुरतेवर जायचं आहे, सुरतेची मोहीम आहे असं सांगून बुऱ्हाणपुराकडे कूच करायची. आणि खरंच हे साध्या डोक्याचं काम अजिबात नाही. हे फक्त आणि फक्त जे कोणी महाराजांचा अंश आहे तेच करू शकतात. तर खरंच खूप छान वाटला हा चित्रपट. आणि जितकं बोलावं ना म्हणजे आता तितकं कमी वाटतंय. आणि शिवराज अष्टकातले सर्वच चित्रपट सारखे सारखे पाहावेत, अगदी पारायण केलं तरी चालेल, हो की नाही? हो. आणि ऋषिकेशला काय काय आवडलं सगळ्यात जास्त ते सांग. खाकरा खानची. काकर खान रे, खाकरा खान नाही. तर काकर खानला खाकरा खानच म्हणतोय मगासपासून. तर का तर मजेनी काकर खानला जे त्यांनी लढाई दिली त्याच्यासोबत ती जास्त आवडली. आणि तो असं सुटला तो असं करत होता ना. अजून काय काय आवडलं तुला सांग. नाही अजून काही नाही. आणि ते आठवड्याचा वार ते नाही अच्छा आठवड्याचं वार ते गाणं आवडलं. आणि ते हे आपलं वाघाचा जबडा फाडला तो सीन काय भारी होता खरंच. म्हणजे ही गोष्ट मी फक्त ऐकलेलीच होती की वाघाचा जबडा फाडलेला आहे, पण तो जो प्रसंग आहे ना तो खूप छान त्यांनी चित्रपटात घातलेला आहे. आणि त्यानंतर महाराजांची प्रतिक्रिया त्याच्यावर, म्हणजे स्वतः एवढी आयुष्यभर जोखीम घेतलेली व्यक्ती जेव्हा आपला मुलगा एवढी जोखीम घेतो आहे तेव्हा अगदी म्हणजे सर्वसामान्य वडिलांसारखे त्यांना म्हणजे ओरडत होते अक्षरशः. तर तो जो प्रसंग आहे आणि त्यात माँसाहेब जे बोललेले आहेत ना ते खरंच बघण्यासारखं आहे. आणि सतत म्हणजे तो सीन जो आहे ना, माँसाहेब जे बोलतात म्हणजे त्यांचं जे एक म्हणणं होतं की शिवाजीची आई आणि संभाजीची आजी होणं म्हणजे रोजचा दिवस तिचा जळत्या निखाऱ्यावरचं आयुष्य आहे, असं जे ती म्हणाली ते खरंच अंगावर काटा टाकण्यासारखं होतं है ना. व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व सबस्क्राईब करा. आणि तुम्ही सुद्धा शिवरायांचा छावा चित्रपट पहा. मुलांना विशेष करून हा चित्रपट दाखवा. रेवाला तर हा चित्रपट इतकं काही समजला नाही, फक्त घोडे वगैरे आहेत तेवढंच काहीतरी समजलं. पण मोठ्या मुलांना इतक्या तरी म्हणजे मला वाटते की 8 वर्षापासून मुलांना कळेलच हा चित्रपट. त्यामुळे नक्की तो दाखवा लवकरात लवकर. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. बाय.